हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे, हे उघड झालेले आहे। हे सत्य पुढे काही दिवसात येणारच आहे, परंतु नैतिक जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे। आपण पाहतोय आज अकलूज येथील प्रतापसिंह चौकामध्ये नागरिक गर्दी करत आहेत। त्याचे कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून अकलूजमधील सर्वधर्मीय निषेध करण्यासाठी जमत आहेत। थोड्याच वेळात प्रवीणदादा गायकवाड हे पंढरपूरवरून अकलूजला येत आहेत, त्यासाठी ते चौकात नागरिक त्यांची वाट पाहत थांबलेले आहेत। तर पाहूया थोड्या वेळात प्रवीणदादा गायकवाड आल्यानंतर नक्की काय घटना घडली, कशामुळे हल्ला झाला ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आज मी अक्कलकोट येथे जन्मेजय राजे भोसले जे शिवाजी महाराजांशी संबंधित आहेत यांचा सत्कार माझ्या हस्ते अक्कलकोटमध्ये ठेवण्यात आला होता। तिथल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि त्या स्वतः राजेंची इच्छा होती की तो सत्कार एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या हस्ते व्हावा आणि डॉक्टर जे शिवचरित्रकार आहेत शिवरत्न शेटे यांच्या उपस्थितीत त्यांचं व्याख्यान व्हावं। तिथं आम्ही पोचल्यानंतर तिथं वाजंत्री वाजत होते, फटाके वाजत होते। अचानक काही कार्यकर्त्यांनी माझ्यावर आणि माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांवर काळं वंगण जे तेल असतं ते फेकलं आणि मग आपली त्यांची बरोबर झटापटी झाली। परंतु निश्चितच जो अनुभव मी घेतला तो असा आहे की 2014 ते 19 महाराष्ट्रामध्ये एक पहिली गोष्ट दाभोळकरांची हत्या झाली, त्याच्यानंतर पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली। ज्या वेळेस अशा प्रकारच्या विचाराचे लोक सत्तेत येतात तशाच प्रकारे माझ्या जीवावर बेतलं होतं, परंतु तिथले आमचे कार्यकर्ते वेळीच धावून आले आणि माझा जीव वाचला। परंतु एक निश्चित आहे की ज्या शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने राज्यघटनेतील समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेची मूल्य सांगणाऱ्या महापुरुषांचा विचार आम्ही घेऊन चाललेलो आहे। संभाजी ब्रिगेड ही आक्रमक सामाजिक संघटना आहे, परंतु 2018 पासून अर्थकरण हा विषय घेऊन लोकांनी उद्योग करावा, व्यवसाय करावा अशी आमची धारणा आहे। परंतु या सगळ्या प्रक्रियेनंतर मी जी काही माहिती घेतली तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सरचिटणीस असलेला दीपक काटे हा इंदापूरचा आहे, इंदापूर तालुक्यातला, हां, तर त्यांनी हा हल्ला केला। निश्चितच एक गोष्ट आहे की याच्या मागं जी काही यंत्रणा हल्ली ती महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांनी फोन अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला केले, पण याची सगळीच जबाबदारी जी आहे महाराष्ट्राच्या सुरक्षतेची ही गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे। आणि एक निश्चित सांगतो मी तुम्हाला की सगळे नेते जरी बाटगे झाले तरी लोकशाहीमध्ये जनआंदोलन उभं राहतं आणि जी व्यवस्था आता महाराष्ट्रात आहे ही जनमान्य नाही आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसं मराठा क्रांती मोर्चे निघाले, 58 मोर्चांमध्ये 2.5 कोटी लोक बाहेर पडले। एक दिवस लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्यासाठी सगळी जनता रस्त्यावर येईल, त्याला नेत्याची गरज नाही। ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे, हे लक्षात ठेवा। नाही, निश्चितच गेली 35 वर्ष मी सामाजिक जीवनामध्ये आहे। सगळा बहुजन समाज एकत्र यायला पाहिजे, जाती धर्मामध्ये तणाव निर्माण नाही झाला पाहिजे, इथला प्रत्येक माणूस, इथला नागरिक जो आहे तो सुरक्षित राहायला पाहिजे, याच्यासाठी संभाजी ब्रिगेड काम करते। माझ्यावर जे प्रेम सगळ्या बहुजन समाजातील लोकांनी केलेले, इतक्या वर्ष केले, मुख्यतः मुस्लिम समाज आवर्जून प्रत्येक ठिकाणी येतोय आणि तो संरक्षण देतोय। मी निश्चित सांगतो की आपल्याला शांततेच्या मार्गानेच प्रगती करता येऊ शकते। महाराष्ट्र सतत अशांत ठेवणं, अनेक लोकांचे प्रश्न आहेत, म्हणजे राज्यकर्त्यांना त्यांच्याकडे नेण्यासाठी ईडीची चौकशी, SITची चौकशी,
टॅक्स ते इन्कम टॅक्सच्या चौकशा या फेऱ्यामध्ये अडकून अनेक राज्यकर्त्यांनी पक्षांतर केलेलं आहे. परंतु संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता हा फाटका आहे, यांना आपण काही करू शकत नाही. आणि मग शेवटी विचाराची लढाई विचारांनी लढता येत नाही. मग अशा प्रकारचे भ्याड हल्ले केले जातात. हा माझ्यावर व्यक्तिगत हल्ला नसून हा संपूर्ण बहुजन समाजामध्ये जे काम करणारे चळवळीचे विचाराचे लोक आहेत, शिवराय फुलेशाह आंबेडकरांचे, त्यांच्यावर हा हल्ला आहे असं मी समजतो. आणि त्याला उत्तर आपले बहुजन समाजातलेच लोक देतील. मला पोलीस संरक्षण सांगितलं गेलं होतं, मी सांगितलं की मी पोलीस संरक्षण घेणार नाही. याचं कारण असं आहे की मी जी प्रामाणिक विचारधारा मांडतो, माझे कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते माझं संरक्षण करण्यात सक्षम आहे. मला पोलीस संरक्षणाची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय. हा हल्ला कोणी घडवून आणलाय का असं वाटतं? नाही, निश्चितच हा एक विचारधारेचा संघर्ष आहे. एक पुरोगामी आहे आणि एक प्रतिगामी विचारसरणी आहे. ज्याला ब्राह्मणवादी म्हणतो आपण, हिंदुत्ववादी म्हणतो. सध्या एक सगळे राज्यकर्ते घाबरलेले आहेत. अशा स्थितीमध्ये एक आपण विचार मांडतोय आणि तो विचार टिकला पाहिजे. संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, बामसेप असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, हे एक लढाई लढतायत इथल्या लोकशाहीसाठी, राज्यघटनेसाठी. परंतु संभाजी ब्रिगेड एक आक्रमक संघटना आहे. इतर सगळ्या संघटनेला दाबायसाठी त्यांच्या अध्यक्षांवर हल्ला केला पाहिजे, हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. हे उघड झालेले आहे. हे सत्य पुढं काही दिवसात येणारच आहे. परंतु नैतिक जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून. संभाजी ब्रिगेडची भूमिका ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की इतिहासात माहिती आहे लोकांना. संभाजी ब्रिगेड सगळ्यांना माहिती आहे, भूमिका माहिती आहे. मला नव्याने सांगण्याची गरज नाही, लोक देतील. संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना आहे, तर या घटनेचा संभाजी ब्रिगेड कशा प्रकारे उत्तर देईल? नाही, याच्यातनं एक गोष्ट नक्की शिकलेलो आहे आम्ही की क्रांतीनंतर प्रतिक्रांती घडत असती. मी याच्यातनं कुठलीही निगेटिव्हली गोष्ट घेतलेली नाही आहे, मी पूर्ण पॉझिटिव्हली घेतलेली आहे. आज माझ्यावर झालेलं आहे, अजून कुठल्या तरी नेत्यावर होईल. जे जे लोक पुरोगामी विचार मांडतील, आज माझा नंबर आहे, उद्या अजून कोणाचा तरी नंबर लागेल. समाजाला जर वाटत असेल, बहुजन समाजाला हा महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, तर लोक चळवळ उभी करायला पाहिजे. आज जसं तुम्ही 11 वाजतासुद्धा रात्र झालेली आहे तरी तुम्ही इथं सगळे जमलेलं आहे, कारण तुम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचा जो माणूस आहे त्याला फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मान्य आहे, राज्यघटना मान्य आहे. आणि ती सुरक्षित ठेवायची असेल तर एक जनआंदोलन उभं केलं पाहिजे. आणि ही कुठल्याही नेत्याची गरज नाही त्याला.